नमस्कार मंडळी, तर चला आज बनवूया मेथी बटाटा भाजी। एकदम मस्त चटपटीत भाजी तयार होते। टिफिनमध्येही देऊ शकता, मुलांनाही देऊ शकता आणि ऑफिससाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून देऊ शकता। इतकी छान होते की एकदा बनवून खाल तर तुम्ही प्रत्येक वेळेस अशाच प्रकारची भाजी बनवून खाल। इतकी टेस्टी भाजी बनते, एकदम करायला सोपी आहे, झटपट होते आणि खायला तेवढीच टेस्टी आहे। खूपच मस्त अशी भाजी तयार होते। त्यासाठी आपले फक्त मेथी आणि बटाटा पाहिजे। तर चला कशी बनवायची आपण बघूयात। इथे घेतले मी 3 बटाटे सालं काढून अशा प्रकारच्या फोडी करून घेतल्या। त्यानंतर इथे मेथी घेतली, ओबडधोबड चिरून घेतलेली आहेत, अगोदर निवडून घेतली होती। आणि त्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला। त्यानंतर आपण गॅसवरती सर्वात अगोदर कढाई ठेवून घेऊयात। त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे वरती फुलून आले की त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। इतकी टेस्टी भाजी तयार होते ना, एकदा बनवाल तुम्ही तर प्रत्येक वेळी या पद्धतीने तुम्ही करून खाल। टिफिनसाठी एकदम बेस्ट पर्याय आहे मेथी बटाटा। त्यानंतर टोमॅटोसुद्धा टाकून घेतला। आता दोन्ही मस्त परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट, किंवा तुम्ही लसणाचे बारीक तुकडे करून आणि आलं असतं ते त्याचेसुद्धा एकदम किसून टाकू शकता, किंवा आलं लसूण पेस्टसुद्धा टाकू शकता। तर पेस्ट टाकून घेतली, त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं। तर कमी गॅसवरतीच आपला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये हळद टाकून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकून घेतली। त्यानंतर गोडा मसालासुद्धा टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं। तर एकदम मस्त अशी भाजी तयार होते, खूपच टेस्टी लागते आणि सगळ्यांना खूप आवडते आमच्या घरामध्ये। त्यानंतर मसाले परतून झाले, त्यानंतर चिरून घेतलेला बटाटा यामध्ये टाकून घ्यायचा। बटाटा अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये परतून झाला की यामध्ये आपलं थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचा, कारण मेथी लवकर शिजते आणि बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो। त्यासाठी आपण अगोदर बटाटा थोडासा शिजवून घेणार आहोत, म्हणजे 20 ते 30% फक्त। सगळं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। पाणीसुद्धा जास्त टाकायचं नाही, कारण आपण ही जी भाजी आहे ती सुकी बनवतोय आणि जास्त पाणी टाकलं तर भाजीची चवसुद्धा जाते। तर इथे मी अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी पाणी टाकलेलं आहे, ग्लास। पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं आणि यावरती आता झाकण ठेवून आपला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून बटाटा शिजवून घेऊया, थोडाफार, जास्त शिजवायचा नाही। त्यानंतर मेथीसोबत तो शिजणारच आहे। तर बघू शकता मस्त उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मेथी टाकायची आहे, थोडासा अर्धवट, म्हणजेच 30% आपला बटाटा जो आहे तो शिजलेला आहे। आता मेथी चिरून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची। तर मेथी बऱ्याच जणांना कडवट लागते, त्यामुळे आवडत नाही। तर या पद्धतीने बनवाल तर मेथी कडवटसुद्धा लागणार नाही आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते। न आवडणारे सुद्धा ही भाजी जी आहे ती आवडीने खाणार आहेत। एकदा तर बनवून बघा या पद्धतीने। त्यानंतर मेथीसुद्धा टाकून घेतली आणि पुन्हा सगळं कसं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला मेथीसुद्धा बटाट्यामध्ये शिजवून घ्यायची, खूप छान चव लागते। इतर भाज्यांपेक्षा दरवेळेस आपण मेथी किंवा बटाटा सुक्या भाज्या वेगवेगळ्या बनवतो, तर दोन्ही भाज्या एकत्र करून एकदम भन्नाट अशी चव लागते। एकदा या पद्धतीने बनवून बघा, करायला किती सोपी आहे, खायला तेवढीच टेस्टी। तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, फुलक्यासोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा रोटीसोबतसुद्धा छान लागते। त्यानंतर आता मेथी शिजवण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत। जर मेथी कडवट चवीची तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी पण चालतंय। त्यानंतर पुन्हा झाकण काढून बघितलं, मेथी बऱ्यापैकी शिजलेली आहे, बटाटासुद्धा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे। तर पुन्हा थोडा वेळ यावरती झाकण ठेवायचं आहे, पाणी आटेपर्यंत। मी झाकण पुन्हा ठेवलं आणि काढून घेतलं परत 2-3 मिनटासाठी। तर पाणीसुद्धा आटलेलं आहे, बटाटा शिजला, मेथीसुद्धा शिजलेली आहे। तर अजून थोडंसं पाणी आहे, एवढं पाणी आटून घेऊयात आणि भाजी मस्त तयार होईल मग। तर गॅस चालूच आहे आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे। किती छान अशी भाजी दिसत आहे, मस्त अशी बटाटासुद्धा शिजलेला आहे, बघू शकता। तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा। तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा आणि कशी होती मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा।
आता पाणी पूर्ण आटलेलं आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं, पाणी सगळं आटलं, भाजी एकदम मस्त झालेली आहे. आणि कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर अशा प्रकारे आपलं बटाटा आणि मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे. तर डब्यासाठी खूप छान पर्याय आहे. तर आता गॅस बंद केला आणि आता आपण जेवायला घेऊयात, म्हणजे ताट वाढवायला घेऊयात. चपातीसोबत छान लागते, भातासोबतसुद्धा तुम्ही पांढऱ्या भातासोबत खाऊ शकता. सुकी भाजी खूप छान लागते भातासोबतसुद्धा, मसालेदार जर असेल तर. आणि जास्त तिखटसुद्धा होत नाही, मसाल्यामध्ये बटाटा आणि मेथी असतेच तर बघू शकता किती छान दिसत आहे. एकदम मस्त चटपटीत अशी तयार होते. मेथीचा कडवटपणासुद्धा भाजीत उतरत नाही. तर चला आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त चपातीसोबत सगळ्यांनीच खाल्ली, खूपच छान लागली.